नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैजनाथ सर विद्यानिकेतन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण वर्णमाला या सेक्शनच्या अनुषंगाने पूर्ण संकल्पनासह टॉपिक अभ्यासलेला आहे। त्याच्यानंतर आपण साधारणपणे परीक्षेच्या अनुषंगाने जे काही PYQs असतात, MCQs असतात त्याच्याही संदर्भामध्ये एक आपण लेक्चर्स बनवलेला आहे। म्हणजेच थोडक्यामध्ये आपण पहिलं जो टॉपिक आहे वर्णमाला, भाषा, लिपी, स्वर, व्यंजने, स्वरादी, वर्णांचे उच्चारस्थाने, द्वित, अनुनासिक, परसवर्ण, वत्स्यध्वनी, तालव्य, कंठतालव्य, दंत्य, मूर्धन्य या सगळ्या घटकांचा सविस्तरपणे या ठिकाणी विचार केलेला आहे। त्याच्या अनुषंगाने अजून एक पूर्ण जो सिलेबस आहे त्याचा एक आपल्याला काय करायचं आहे, अजून एक व्हिडिओ बनवायचा आहे। आता आपण आज दुसऱ्या टॉपिकला सुरुवात करतो आहोत। दुसऱ्या टॉपिकचं नाव आहे संधी। संधी या शब्दाचा अर्थ साधणे किंवा जोडणे। मराठीमध्ये संधी हा टॉपिक विद्यार्थी मित्रांनो संस्कृत भाषेतून आलेला आहे। आपल्याला माहिती आहे की मराठी भाषेचा विकास संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि मराठी अशा पद्धतीचा मानला जातो। मग त्यामध्ये संस्कृत मधल्या बऱ्याचशा गोष्टी मराठीमध्ये ॲज इट इज आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। तसा संधी हा टॉपिक विद्यार्थी मित्रांनो मराठीमध्ये आलेला आहे। कुठून आलेला आहे तो? संस्कृत मधून आलेला आहे। संधी या शब्दाचा जर आपण अर्थ बघितला तर विद्यार्थी मित्रांनो त्या शब्दाचा अर्थ आहे सांधणे किंवा जोडणे। सांधणे किंवा जोडणे हा विद्यार्थी मित्रांनो त्याचा काय आहे, अर्थ आहे। आता सांधणे म्हणजे काय, जोडणे म्हणजे काय, तर दोन शब्द जेव्हा एकत्र येतात, समान अर्थाचे, सारख्या अर्थाचे दोन शब्द एकत्र येतात, तेव्हा ते दोन शब्द एकत्र येत असताना पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हे दोन्ही एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्याबद्दल दुसराच एक नवीन वर्ण तयार होतो आणि हा जो वर्ण तयार होतो आणि त्याच्यामुळे दोन्ही शब्द एकत्र जोडल्या जातात, त्यालाच आपल्याला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, संधी म्हणायचं। संधीमध्ये आलेला प्रत्येक शब्द विद्यार्थी मित्रांनो तत्सम असतो। आता तुम्हाला माहिती पाहिजे की तत्सम म्हणजे काय, तर संस्कृत मधून मराठी भाषेत जे शब्द आलेले आहेत जशास तसे आलेले आहेत, मूळ रूपात आलेले आहेत, त्याला तत्सम शब्द म्हणायचं। संधीमध्ये आलेला प्रत्येक शब्द विद्यार्थी मित्रांनो शुद्ध शब्द असतो। म्हणजे आपल्याला हे देखील लक्षात आलं पाहिजे, ज्या वेळेला आपल्याला शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द हा टॉपिक करायचा आहे त्यावेळेला लक्षात ठेवायचे की संधीमध्ये आलेले जे शब्द असतात, संधियुक्त शब्द जे असतात ते सगळे शब्द शुद्ध शब्द असतात। आता संधीच्या बाबतीत अजून डिटेलमध्ये काय आहे, तर संधी हा आत्ता मी म्हटल्याप्रमाणे संस्कृतमधून तर आलेलाच आहे, परंतु मराठीमध्ये देखील संधी आहे। मग संस्कृत संधी आणि मराठी संधी असे संधीचे मुख्य दोन प्रकार। संधीवर प्रश्न येतात। थोडंसं काही विद्यार्थ्यांना हा टॉपिक टेक्निकली अवघड वाटतो, पण तसा विचार केला तर याच्यामध्ये काही विशेष असा भाग नाहीये। काही टिपिकल गोष्टी आहेत ज्या तुम्हाला समजून घ्यायच्या, ज्याचा थोडासा सराव करायचा आहे। समजून घेतलं, सराव केला, प्रश्न कशा पद्धतीने या टॉपिकवर विचारले गेलेले आहेत ते पाहिलं, हे सगळं केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की संधी हा टॉपिक सुद्धा आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळवून देणारा घटक आहे। त्याच्यामुळे या टॉपिकला देखील तुम्हाला अजिबात घाबरायचं नाहीये। याचे प्रश्न देखील आपण पाहणार आहोत। प्रश्न पाहत असताना प्रामुख्याने काल तुम्ही पाहिलं असेल मी थोडंसं मॉडर्न म्हणजेच काय की परीक्षेचा फॉर्मॅट ज्या पद्धतीने बदलतो आहे। आपण पाहिलं की 2017 मध्ये नव्यानं एक परीक्षेचा पॅटर्न आपल्यासमोर आलेला होता, जो पहिल्यांदा शिक्षक भरतीच्या अनुषंगाने घेतला गेला। म्हणजेच पवित्र पोर्टल ऑनलाईन परीक्षा झाल्या। नंतरच्या टप्प्यामध्ये वनसेवा असेल, टेक्निकलच्या अनुषंगाने काही म्हाडाच्या वगैरे WRDच्या परीक्षा होत्या त्या देखील ऑनलाईन झाल्या। महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या काही परीक्षा होत्या पोस्ट, त्या देखील ऑनलाईन झाल्या। त्याच्याशिवाय तलाठी परीक्षा असतील, वनसेवा असतील, या देखील ऑनलाईन झाल्या। मग ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने कसे प्रश्न विचारले जातात, किंवा तुम्हाला आता कदाचित सगळ्यांना आता हे माहिती आहे की अलीकडं शासनानं या वर्ग 3च्या परीक्षा कंडक्ट करण्यासाठी दोन कंपन्यांची निवड केलेली आहे, TCS आणि IBPS। या दोन कंपन्यांचे प्रश्न मागच्या वेगवेगळ्या परीक्षेला या दोन कंपन्यांनी कशा पद्धतीने प्रश्न फ्रेम केलेले आहेत, त्या केलेल्या प्रश्न केलेले फ्रेम जे आहेत त्या फ्रेम केलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो आपण काय करतो आहोत, चर्चा करतो आहोत आणि त्यानुसार आपल्याला वेगवेगळे घटक या ठिकाणी काय करायचे आहेत, अभ्यासायचे आहेत। मग ते प्रश्न नेमके कसे आले ते देखील आपण पाहणार आहोत। त्याच्याशिवाय ते प्रश्न कमी वेळेमध्ये कसे सोडवायचे, प्रश्नाचा पॅटर्न थोडासा वेगळ्या अँगलने कसा विचारला जातोय, हे आणि अशा अनुषंगाचे सगळे मुद्दे आपण या ठिकाणी काय करूयात, चर्चा करूयात।
आता त्या अनुषंगानं हा जो टॉपिक आहे कोणता, संधी नावाचा, तो संधी नावाचा टॉपिक या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. कदाचित आता माझी सगळ्यांना ओळख झालेली आहे. मी मराठी व्याकरणाचं पुस्तक पण लिहिलेलं आहे. ते पुस्तक तुम्हाला मार्केटला उपलब्ध आहे. जर तुमच्या जिल्ह्यामधल्या प्रमुख विक्रेत्याकडं पुस्तक नसेल तर तुम्ही या नंबरवर किंवा या नंबरवर काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. त्याच्याशिवाय मी स्वतः TET पास आहे 16मध्येच आणि टेटची परीक्षा देखील या ठिकाणी क्वालिफाय केलेली आहे. संस्थेवर इंटरव्ह्यू देखील मी दिलेले आहेत. ओके. त्याच्या पुढं आपल्याला आता जायचं आहे संधी. संधी हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. जशी आपल्याला 2022-23 मध्ये, खास करून 23 मध्ये वेगवेगळ्या परीक्षा देण्याची महत्त्वाची संधी आलेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला ही संधी वगळून चालणार नाही. या संधीकडे पण मोठ्या चांगल्या पद्धतीने आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्यायचं आहे. तर बघूया हा टॉपिक नेमका काय म्हणतोय. ओके. बघा, संधी या शब्दाचा अर्थ सांधणे किंवा जोडणे असा आहे. मी मगाशीच बोलताना सांगितलं, संधी म्हणजे जोडणे, संधी म्हणजे सांधणे. एक शब्द दुसऱ्या शब्दामध्ये जोडला जातो. का जोडला जातो तर त्याचे अर्थ समान असतात. ते परस्परांशी संबंधित शब्द असतात. परस्परांशी संबंधित असलेले शब्द, एकानंतर एक येणारे शब्द जर बोलण्याच्या ओघामध्ये एकत्र येत असतील तर पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हे दोन्ही एकत्र येतात आणि त्याच्यातून एक शब्द जोडशब्द तयार होतो. संधियुक्त जोडशब्द तयार होतो. आता परीक्षेमध्ये 2 अंगाला प्रश्न असतो की एखादा जोडशब्द दिलेला असतो त्याचा संधी बनवा, एखादा संधी बनवलेला असतो त्याचा विग्रह करा. विग्रह करताना प्लसचं चिन्ह या ठिकाणी वापरलं जातं. इथं आदेशाची प्रक्रिया होत असते. इथं कुठली प्रक्रिया होत असते मित्रांनो, आदेश नावाची प्रक्रिया होत असते. तर ती काय आहे ते देखील आपल्याला पाहायचंय. स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, मराठीतील पूर्वरूप संधी, पररूप संधी या अनुषंगाने देखील आपल्याला चर्चा करायची. तर हे सगळे मुद्दे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघूया एक 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 घटक कशा पद्धतीनं विचारला गेलेला आहे आणि काय काय मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. जोडशब्द तयार करत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. काय म्हटलं मी, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, वर्ण म्हणजे अक्षर, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोन्हीबद्दल एकच वर्ण तयार होतो. त्या दोन्हीबद्दल एकच वर्ण तयार होतो. अशा प्रकारे 2 वर्ण येण्याच्या प्रकाराला संधी असं म्हणायचं. सांधणे किंवा जोडणे. 2 शब्द एकत्र येतात आणि त्या 2 शब्दांमध्ये पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण ज्या वेळेला एकत्र येतो तेव्हा ते काय असतं, संधी असतं. संधी हा प्रकार संस्कृत भाषेतून मराठीत आला आहे. मग अशीच मी तुम्हाला बोललो की संधी हा प्रकार कुठून आलेला आहे, मराठीमध्ये संस्कृत भाषेतून आलेला. संधीचा विग्रह करण्यासाठी प्लस या चिन्हाचा वापर केला जातो. म्हणजे बघा, समजा शब्द आहे जगन्नाथ, त्याचा विग्रह केला जातो जगत प्लस नाथ. मित्रांनो, त्याचा विग्रह करण्यासाठी कोणतं चिन्ह वापरलं, विग्रह करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो चिन्ह वापरलं कोणतं, प्लसचं. या चिन्हाचा वापर केला जातो. विग्रह म्हणजे काय थोडक्यामध्ये, विग्रह म्हणजेच कमीत कमी शब्दात, विग्रह म्हणजेच कमीत कमी शब्दात शब्दाची केलेली फोड. बघा, विग्रह म्हणजेच एखाद्या शब्दाची केलेली फोड करून दाखवण्याची पद्धती म्हणजे विग्रह. तुम्हाला इथं काय लक्षात ठेवणार आहात विद्यार्थी मित्रांनो, संधियुक्त शब्द काय असतो ते लक्षात ठेवायचंय, बरोबर का रे. आणि विग्रह काय असतो ते पण लक्षात ठेवायचं. विग्रह करताना काय केलं जातं, प्लसचं चिन्ह वापरलं जातं. ते पण तुम्ही लक्षात ठेवणार आहात. लक्षात येते. पहिला मुद्दा लक्षात आला का, सांधणे जोडणे. एका पाठोपाठ एक येणारे शब्द बोलण्याच्या ओघामध्ये एकत्र येतात. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण एक मिसळतो आणि त्यांच्याबद्दल नवीन वर्ण तयार होतो. या नवीन वर्ण तयार होण्याच्या पद्धतीला काय म्हणायचंय, संधी असं म्हणायचंय. संधीमध्ये विग्रह करणं हा एक मुद्दा असतो आणि संधियुक्त शब्द बनवणं हा एक पुढचा मुद्दा असतो. हे थोडंसं लक्षात ठेवायचं. इथं शब्द दिलेले आहे बघा, महिलाश्रम, बरोबर, महिला प्लस आश्रम. आता या ठिकाणी शब्द फोडला गेला. इथं इथं लक्षात आले का, महिला आश्रम. जगन्नाथ, जगत अधिक नाथ. यशोधन, यश अधिक धन. म्हणजे काय तर शब्द जोडत असताना
किंवा शब्द बनवत असताना काय केलं जातं, प्रत्येक शब्द हा संधियुक्त पण बनवता येतो किंवा संधियुक्त बनवलेला शब्द तुम्हाला काय करता येतो विद्यार्थी मित्रांनो, संधियुक्त बनवलेला शब्द तुम्हाला विग्रहाच्या स्वरूपामध्ये देखील लिहिता येतो. संधी झालेला प्रत्येक शब्द तत्सम शब्द असतो. मगाशीच बोललो मी तुम्हाला, संधी झालेला प्रत्येक शब्द तत्सम शब्द असतो. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, संधीमध्ये आलेला प्रत्येक शब्द शुद्ध असतो. म्हणजेच संस्कृतमधून आलेले शब्दच जशाच तसे त्यांच्या मूळ रूपामध्ये आलेले शब्दच आपल्याला संधी या सेक्शनमध्ये बघायचे आहेत. म्हणजेच शुद्ध शब्द असतो. बरोबर करे. संधी ही बोलण्याच्या ओघात घडणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. संधी ही बोलण्याच्या ओघामध्ये घडणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. संधी झालेल्या दोन शब्दांचा एकमेकाशी संबंध नसतो. शब्दांचा संबंध नाही आहे. इकडे लक्ष द्या. इथं महिला, इथं आ आहे आणि इथं आ आहे. संबंध या दोघांचा, या बाकीच्या गोष्टीचा काही संबंध नाहीये. बाकीच्या गोष्टीचा काही संबंध नाहीये. तर ते दोन शब्द एकमेकांशी संबंध असतो, तर ते एकमेकांमध्ये मिसळणाऱ्या दोन वर्णांचा संबंध असतो. कशाचा संबंध असतो? दोन वर्णांचा संबंध असतो. म्हणजेच दोन वर्णापैकी एक वर्ण बनतो. दोन वर्णांपैकी एक वर्ण बनतो. आलं एक लक्षामध्ये? याला म्हणायचं संधी साधणे, जोडणे. येतंय लक्षामध्ये? विग्रह काय? तत्सम शब्द, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. शुद्ध असतो, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. बोलण्याच्या ओघात घडणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकमेकाशी असलेले, त्यांचा एकमेकाशी संबंध असतो, तर मिसळणारे दोन वर्णांचा एकमेकाशी संबंध असतो, याला संधी असं म्हणायचं. ओके. संधीचे विद्यार्थी मित्रांनो मुख्य दोन प्रकार पडतात. पहिला आहे संस्कृत मधला संधी, दुसरा आहे मराठीतला विशेष संधी. पहिला कोणता आहे? संस्कृत मधला संधी. दुसरा कोणता आहे? मराठीतला विशेष संधी. संस्कृतल्या संधीमध्ये तीन प्रकार. कोणते? संस्कृतच्या संधीचे तीन प्रकार आहे: स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. मराठीतल्या संधीचे दोन प्रकार कोणते रे? पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. आता स्वरसंधीमध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. स्वरापुढे जर स्वर येत असेल तर कोणती संधी होते? स्वरसंधी. व्यंजन संधीमध्ये काय असतं? व्यंजनापुढं स्वर येत असू द्या किंवा व्यंजनापुढं व्यंजन येत असू द्या, व्यंजन संधी बनते. विसर्ग संधी कसे बनते? विसर्गाच्या पुढे, कशाच्या रे? विसर्गाच्या पुढे स्वर येऊ शकतो किंवा व्यंजन येऊ शकतं, विसर्ग संधी बनते. आलं एक लक्षात? पूर्वरूप संधी काय असते मित्रांनो? तर पहिला स्वर कायम असतो. पहिला स्वर कायम असतो. पररूप मध्ये काय असतं? पररूप मध्ये असतं दुसरा स्वर कायम. दुसरा स्वर विद्यार्थी मित्रांनो काय असतो? कायम असतो. पहिला स्वर कायम, दुसरा स्वर कायम. एक स्वर लोप पावतो, एक स्वर लोप पावतो. उदाहरण म्हणजे बघा बरं, मी लिहिलं खिडकीत. बघा, खिडकी प्लस आत, याचा शब्द काय तयार झाला? खिडकीत. तुमच्या लक्षात येते का? इथं ई स्वर आहे, इथला आ आहे. आता संधियुक्त तयार झालेल्या शब्दामध्ये ई कायम दिसतोय, आ लोप पावला. ई कायम दिसतोय, आ काय झाला? लोप पावला. आता इथं बघा, मी शब्द लिहिला घाम प्लस ओळे. इथला स्वर आहे अ, दुसरा स्वर आहे ओ. शब्द तयार काय होतो? घामोळे. इथला ओ काय आहे? कायम आहे. पूर्वरूप म्हणजे पहिला स्वर कायम, पररूप म्हणजे दुसरा स्वर कायम. स्वरसंधीमध्ये काय म्हटलं मी तुम्हाला? स्वरापुढं स्वर आला. जसं बघा, स्वरापुढं स्वर आला. मी शब्द लिहिला सूर्य आणि अस्त. इथं अ आहे मित्रांनो, इथं पण अ आहे. आता तुम्हाला कदाचित काही लोकांना वाटेल जर इथं आम्हाला तर य दिसायला य, आणि तुम्ही इथं कसं म्हणताय अ आहे. पण त्या प्रत्येक व्यंजनामध्ये एक काय असतो रे? स्वर असतो. प्रत्येक व्यंजनामध्ये एक स्वर असतो. सूर्य अ. आले का लक्षामध्ये? म्हणजेच हा काय तयार झाला? आ तयार झाला. मग आपला शब्द कसा तयार होतो? सूर्यास्त. कसं तयार होतो? सूर्यास्त असा शब्द तयार होतो. कळतंय? आले लक्षामध्ये? सूर्य प्लस अस्त, सूर्यास्त.
आता व्यंजन संधीमध्ये कसं बघा, आता आपण एक उदाहरण घेतलं होतं जगन्नाथ. कुठलंही उदाहरण घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. जगत प्लस नाथ. आता हा जो जगत प्लस नाथ आहे याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचंय, हा त व्यंजन आहे आणि ह्या व्यंजनापुढं हा काय आला, व्यंजनाला न. व्यंजनापुढं व्यंजनाला काय तयार झाला, व्यंजन संधी. आता विसर्ग संधीमध्ये काय आहे बघा, मन प्लस बल. शब्द काय तयार होणार, शब्द तयार होणार विद्यार्थी मित्रांनो, मनोबल. इथं अ आहे, विसर्ग आहे, हा व्यंजन आहे. म्हणजे अशा पद्धतीनं संधीचे मुख्य 5 प्रकार असतात. काही टिपिकल शब्द आहेत, तेच शब्द वारंवार विचारले जातात, तेच ते शब्द वारंवार विचारले जातात. वेगळे शब्द जास्त करून इथं विचारले जात नाहीत. आले का लक्षामध्ये, वेगळे शब्द इथे जास्त करून विचारले जात नाहीत, हे तुम्हाला थोडंसं लक्षामध्ये ठेवायचं आहे. ओके, आता बघा पुढे जाऊया. स्वरसंधी. पाठीमागे एक प्रश्न आलेला, स्वरसंधीलाच अजून काय म्हणतात, तर अच संधी म्हणतात. नंतर जी व्यंजन संधी बघणार आहोत आपण त्याला हल संधी म्हणतात. नंतर जी व्यंजन संधी बघणार आहोत आपण त्याला हल संधी असं म्हणतात. आता स्वरसंधी म्हणजेच कसली संधी, अच संधी, बरोबर. आता स्वरसंधीमध्ये मी आत्ता तुम्हाला सांगितलं काय करायचं, स्वरापुढं आमच्याकडे काय आला पाहिजे, स्वर आला पाहिजे, तर ती काय होते, स्वरसंधी होते. तर ती काय होते, स्वरसंधी होते. बघा, चंद्र प्लस उदय, इकडे लक्ष द्या. चंद्रमध्ये अ आहे, हे उ आहे, बरोबर का रे. शब्द तयार होतो तुमचा काय, शब्द तयार होतो तुमचा काय, चंद्रोदय. शब्द काय तयार झाला तुमचा, चंद्रोदय शब्द तयार झाला. म्हणजे हा पण स्वर आहे, हा पण स्वर आहे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, हे दोन्ही स्वर असतील तर त्याला स्वरसंधी म्हणायचं. लक्षात येतं का बाळांनो, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघंही काय असले पाहिजेत, स्वर असले पाहिजेत, तरच आपला या ठिकाणी स्वरसंधी होणार आहे. किती सोपं आहे बघा बरं. मग आता कदाचित काही लोक म्हणतील, सर स्वर म्हणजे काय असतो, आपण वर्णमाला पाहिला बाळांनो. कोणता टॉपिक पाहिला, वर्णमाला टॉपिक पाहिला. वर्णमाला टॉपिक मध्ये आपण 14 स्वर पाहिले. आ पाहिलं काही नाही, बघा हे आ ई ई उ ऊ रू लू ए ओ औ. इंग्रजी स्वर आलेले 2 ॲ आणि अ. 2 स्वरादी पण पाहिल्या, अनुस्वार आणि विसर्ग. आता हे जे 14 स्वर आहेत मित्रांनो, या 14 स्वरांना आपल्याला स्वरसंधीमध्ये लक्षामध्ये घ्यायचंय. याचा थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला काय होणार आहे, उपयोग होणार आहे. स्वर म्हणजे आपण पाहिलं होतं, ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्याला स्वर म्हणायचं. वर्णमालेमध्ये 14 स्वर आहेत. पारंपरिक वर्णमालेमध्ये मात्र 12च स्वर होते. आधुनिक वर्णमालेमध्ये 14 स्वर आहेत. स्वरांचा उच्चार करत असताना फुफ्फुसातून बाहेर पडणारी हवा कुठेही अडवली जात नाही मित्रांनो, किंवा स्वरांचा उच्चार करत असताना मुखातील कोणताही अवयवाला बिलकुल स्पर्श करत नाही. याला काय म्हणायचंय, स्वर असं म्हणायचं. याला काय म्हणायचंय, स्वर म्हणायचं. ओके, येतं लक्षामध्ये. मग आपल्याला इथं स्वरसंधीमध्ये ते सगळे स्वर लक्षामध्ये घ्यायचे आहेत. थोडक्यात एका मागोमाग एक येणाऱ्या 2 वर्णापैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर असल्यास स्वरसंधी बनते. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण स्वर असल्यास काय बनते, स्वरसंधी बनते. उदाहरण दिले मित्रांनो इथं, सूर्य अस्त, सूर्यास्त, अ आणि अ. या दोघांबद्दल काय झालं रे, आ झाला. दोघांबद्दल काय झाला रे, आ झाला. हिम प्लस आलय, इथं अ आहे, इथं आ आहे, काय तयार झाला, आ, हिमालय. धन प्लस आदेश, धनादेश, इथं अ आहे, आ आहे, आ झाला. स्वर अधिक स्वर बरोबर स्वरसंधी. स्वर अधिक स्वर बरोबर स्वरसंधी. बघा, ईश्वर प्लस इच्छा,
इथं अ येतंय मित्रांनो, इथं ई येतंय, दोघांबद्दल काय होतंय, ए होतंय. मग शब्द काय तयार होतो, ईश्वर इच्छा. ईश्वर इच्छा कळते का? म्हणजे स्वराबद्दल स्वराच्या पुढं स्वर आला, दोघांचाही स्वर झाला. फक्त काय होतं इथं आदेशाची प्रक्रिया होत असते मित्रांनो. आता ही आदेशाची प्रक्रिया काय असते हे थोडंसं समजून घेणं तुम्हाला क्रमप्राप्त आहे. त्याच्यामध्ये अ येतं पहिलं, अ आणि पुढं ई. अ आणि ई या दोन स्वरांबद्दल एक तिसराच स्वर तयार होतो, त्याला आदेशाची प्रक्रिया म्हणायचं. त्याला आदेशाची इथं अ आणि अ बद्दल काय तयार झाला, आ तयार झाला. आ आणि अ बद्दल काय तयार झाला, आज तयार झाला. किंवा अ आ बद्दल देखील आज तयार झाला. कसंही होईल ते आपण बघूया पुढं कसं काय होणार आहे ते. परंतु एक फक्त इथं मुद्दा लक्षात ठेवा की येणारा जो स्वर आहे त्या येणाऱ्या स्वरापुढं दुसराही स्वर असेल तर स्वरसंधी. येणाऱ्या स्वरापुढं दुसराही स्वर असेल तरच स्वरसंधी होते. स्वरसंधीचे प्रकार, स्वरसंधीचे प्रकार बघा बरं. आता स्वरसंधीचे काय प्रकार आहेत येते का लक्षामध्ये पटकन. स्वरसंधीचे प्रकार पहिलं काय म्हणते बघा, दीर्घत्व स्वरसंधी, दीर्घादेश स्वरसंधी. दीर्घत्व आणि दीर्घादेश. आता दीर्घत्व आणि दीर्घादेश मध्ये काय बघा समजून घ्या की इथं स्वरापुढं अ आलाय, पुढचाही अ आहे, काय होणार, आज होणार. दोन्ही आ आले तरी काय होणार, आज होणार. एक अ आहे, दुसरा आ आहे, आज होणार. पहिला आ आहे, दुसरं अ आहे, आज होणार. याला म्हणायचं दीर्घत्व संधी. म्हणजे ऱ्हस्व स्वर असू द्या, दीर्घ स्वर असू द्या. तर पहिल्यांदा तुम्हाला हे कळालं पाहिजे बरं का रे. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, ज्या स्वरांचा उच्चार कमी वेळेत होतो, पटकन होतो, त्याला ऱ्हस्व स्वर म्हणायचं. दीर्घ स्वर म्हणजे काय, ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्याला दीर्घ स्वर असं म्हणायचं. जास्त कालावधी लागतो त्याला काय म्हणायचं, दीर्घ स्वर असं म्हणायचं. बरोबर. मग हे जे ऱ्हस्व स्वर आहेत किंवा हे जे दीर्घ स्वर आहेत हे तुम्हाला थोडंसं इथं लक्षामध्ये ठेवायचे आहेत. मग इथं दीर्घादेश संधीमध्ये काय म्हणताय, दोन सजातीय स्वर एकमेकापाठोपाठ आल्यास त्या दोन्ही बद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर होतो, त्याला दीर्घत्व संधी म्हणायचं. पहिला ऱ्हस्व असू द्या, दीर्घ असू द्या. ऱ्हस्व आहे, ऱ्हस्व आहे, दीर्घच होणार. दीर्घ असू द्या, दीर्घ असू द्या, दीर्घच होणार. ऱ्हस्व दीर्घ, दीर्घ, दीर्घ ऱ्हस्व, दीर्घ ऱ्हस्व, दीर्घच. ओके. सजातीय स्वरसंधी दीर्घादेश स्वरसंधी ही म्हटली जाते. याला सजातीय स्वरसंधीलाच दीर्घादेश, दीर्घत्व, सजातीय, कारण सारखे स्वर असतात. स्वरसंधी दरम्यान आदेशाची प्रक्रिया घडते, हे महत्वाचे बरं का रे. आदेशाची प्रक्रिया म्हणजे काय, दोन वर्णाच्या जागी तिसराच वर्ण येणे. दोन वर्णाच्या जागी तिसराच वर्ण येणे. याच्या अगोदर आपण पाहिलं होतं बघा, इथं ईश्वर आणि इच्छा, इथं अ आहे, ई आहे, दोघांबद्दल काय आला, ए आला. दोघांबद्दल काय आला, ए आला. याला आदेशाची प्रक्रिया असं म्हटलं जातं. एका वर्णाची जागा जेव्हा दुसरा वर्ण घेतो त्यास आदेश असे म्हणतात. त्यास काय म्हणतात, आदेश असे म्हणतात. एका वर्णाची जागा जेव्हा दुसरा वर्ण घेतो तेव्हा त्याला आदेश म्हणतात. दीर्घादेश संधीमध्ये संधी होऊन झालेल्या वर्णाला काना, बघा इथं लक्ष द्या, काना, दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी असते. म्हणजे संधी झालेला जो शब्द आहे त्याला काय असतो, दुसरा उकार असतो किंवा दुसरी वेलांटी असते किंवा त्याला काना दिलेला असतो. हे थोडंसं तुम्हाला काय करायचंय, लक्षामध्ये ठेवायचंय. बघा इथं नगर अध्यक्ष हा शब्द आहे, नगर अधिक अध्यक्ष. इथं अ आहे आणि इथं अ आहे. या दोघांपासून काय तयार झालं रे मित्रांनो, आ तयार झाला. कुठे आहे तो आ, बघा नगरा. सूर्यास्त, अ अ अ अ काय तयार झाला, आ तयार झाला. कुठे आ, आलं का. देह अंत, इथं अ आहे, इथं आहे, काय तयार होणार, आ. बघा कुठे संधी झालेल्या शब्दाला उकार, सॉरी काना. स्वर अधिक अंत, स्वरांत, काय तयार होणार, आ. सत्यासत्य, अ अ आ. चंद्रास्त, अ अ आ. डन करे.
आता इथं आ आहे, असू द्या काही प्रॉब्लेम नाही. इथं जे होतं अगोदर हे सगळे अ दिसत होते सगळे तुम्हाला, हे पण हे पण आच सगळं तसंच. आता इथं काय झालं, इथं अ बरोबर आ आला, अ बरोबर आ आला सत्या, तरी देखील आज होणार, तरी देखील आज होणार. दीपावली दीपावली, प्राचार्य प्राचार्य, पर्वत आरोहण पर्वतारोहण, देवालय देवालय, गोलाकार गोलाकार, अल्पोपार अल्पोपार. म्हणजे काय झालं इथं अ आला आ आला तरी देखील आच झाला. म्हणजे काय झालं, ऱ्हस्व त्याच्या समोर आला दीर्घ, मी स्वर लिहितो खाली, ऱ्हस्व स्वर दीर्घ स्वर, काय होतो रे मित्रांनो, काय होतो, दीर्घ स्वर होतो. ह्रस्व स्वर अधिक दीर्घ स्वर दीर्घ स्वर होतो. बरोबर येते लक्षात सर्वांच्या. या पुढं आता इथं उलटा आहे. म्हणजे काय, सुरुवातीचाच आ आहे दीर्घ आहे, पुन्हा ऱ्हस्व आहे तरी देखील आज. विद्या पहिला दीर्घ आहे ऱ्हस्व आहे, विद्यार्थी. सत्ता अधीश पहिला दीर्घ आहे, सत्ता अधीश सत्ताधीश. परीक्षार्थी परीक्षार्थी, परीक्षा अधिक अर्थी, राजाज्ञा. आता इथं काय झालं बघा, हा परत एक नवा पॅटर्न आला तुमच्या समोर. दोन्ही दीर्घच आहेत, दोन्ही दीर्घच आहेत. म्हणजे कसं, आ अधिक आ बरोबर आज. राजा आज्ञा राजाज्ञा, महाआनंद महानंद. महिलाश्रम महिलाश्रम महिला आश्रम, दोन्ही दीर्घच. विद्यालय आलं का लक्षात. प्रतीक्षा, आता इथं लक्षात घ्या, इथं प्रति पहिला आहे, इथं दुसरा आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथं काय होणार, दुसरंच होणार बरं का रे. हे प्रतीक्षा असं येणार, हा असा येणार, दुसरी व्हॅरायटी येणार, दुसरी येणार. यस. मुनिच्छा, यस मुनिच्छा, मुनी प्लस इच्छा. हां हे जे तीन शब्द आहेत ना, हे प्रिंट मिस्टेक झालेली आहेत बघा, हे लक्षात घेऊन का. इथं कविच्छा कविच्छा, नितीश नितीश, याला कट मारा. महेंद्र मही प्लस इंद्र दुसरंच. कवी प्लस ईश्वर कवीश्वर. गुरु प्लस उपदेश गुरुपदेश. अलग लक्षात. म्हणजे याला म्हणायचं दीर्घत्व संधी. काय म्हणायचं याला, दीर्घत्व संधी असं त्याला म्हटलं जातं. भू प्लस उद्दार बुद्धार. गुरु प्लस उरुरु गुरुरु. भू प्लस ऊर्जा गुर्जा. मात्र प्लस ऋण मातृ. दीर्घच होणार. अ मधलं देखील. म्हणजे थोडक्यामध्ये काय असू द्या, लक्षात असू द्या, अ आलं तरी आज, हे ई आलं तरी दिसरच, ऊ आलं तरी दीर्घच, कसं जरी आलं तरी दीर्घच, एवढंच लक्षात ठेवा. आता दुसरा मुद्दा येतो बघा त्याच्यामध्ये, स्वरसंधीतला दुसरा नियम जो अतिशय महत्वाचा आहे. याच्यामध्ये काय म्हणते बघा, गुणादेश स्वरसंधी. आदेश एका पाठोपाठ एक येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोणता रे, अ आहे, आणि त्याच्या पुढे काय येते, ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई, उ किंवा रू यापैकी कोणताही विजातीय स्वर आला तर ते एकमेकांमध्ये मिसळणार, ए ओ अर असे आदेश होणार. याला काय म्हणायचं, गुणादेश म्हणायचं. बघा परत एकदा, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण अ किंवा आ आहे, त्याच्या पुढे काय येणार आहे, ई येणार आहे, उ येणार आहे, रू येणार आहे. जर असे मुद्दे आले तर पहिल्या बद्दल ए होणार, दुसऱ्याबद्दल ओ होणार, तिसऱ्याबद्दल अर होणार. गुणादेश होऊन बनलेल्या संधीला गुणादेश स्वरसंधी म्हणायचं. अ किंवा आ पुढे ई उ रू आल्यास त्याबद्दल अनुक्रमे ए ओ अर असे वर्ण होतात, त्याला गुणादेश म्हणायचं. कळते का.
आतापर्यंत काय पाहिलं आपण, सजातीय स्वर एकमेकापुढे आले होते. आतापर्यंत काय पाहिलं आपण, सजातीय स्वर एकमेकापुढे आले होते. पण आता काय होतं मित्रांनो, आता सजातीय नाहीये तर विजातीय स्वर एकमेकापुढे येत आहेत. विजातीय स्वर जर एकमेकापुढे आले तर त्याला काय म्हणणार तुम्ही, त्याला गुणादेश म्हणून टाका. मग तिथं काय होणार आहे, ए ओ अर असे आदेश या ठिकाणी होणार आहेत, गुणादेश. ओके, बघा बरं उदाहरण, सूर्य प्लस उदय. बघा इथं अ आहे, इथं उ आहे, सूर्योदय. आलं का. उमा प्लस ईश, उमेश. इथं आ आहे, ई आहे, ए झालं. ईश्वर प्लस इच्छा, अ ई, ईश्वरेच्छा. परमेश्वर, परमेश्वर. अ प्लस ई, ए तयार झाला. अ प्लस ई, ए तयार झाला. कळलं का रे. पुढे या. अ पुढे उ आला तर ओ होतो, त्यातला मग पुढचा मुद्दा. अ आणि आ पुढे काय आहे, उ आणि उ. तर त्या दोघांबद्दल काय तयार होणार, ओ तयार होणार. अल्प उपहार, अल्पोपहार, अ उ ओ. प्रश्न उत्तर, प्रश्नोत्तर, अ उ ओ. सूर्य उदय, सूर्योदय. कळते का रे. स्वर उच्चार, स्वरोच्चार, अ उ ओ. सोपं आहे, काही मुद्दा नाहीये. अ आच्या पुढं रू आला तर काय होणार, अर होणार. तर काय होणार, अर होणार. इथं अ असतं, इथं रू आहे, देवर्षी. राजा ऋषी, राजर्षी, अर. सप्तर्षी, अर. येते का, सप्तर्षी अर येणार, अर. वृद्धादेश स्वर संधी बघा काय म्हणते, वृद्धादेश स्वर संधी. 1 मिनिट. वृद्धादेश स्वर संधी. वृद्धी या शब्दाचा अर्थ आहे वाढ. वृद्धी या शब्दाचा अर्थ काय आहे, वाढ. आता इथं अ आहे किंवा आ आहे, इथं ए आहे, अ आहे, तर काय होणार आहे, अ येणार आहे. अ आ ओ ओ तर ओ येणार आहे, वाढ होणार आहे. म्हणजे पुढचा येणार आहे, म्हणजे काय होणार आहे, पुढचा येणार आहे. बघा उदाहरण कसं होईल. अ आ पुढे ए आलं तर अय होणार आहे, म्हणजे दीर्घ होणार आहे, वाढ होणार आहे. इथं अ आहे, ए आहे, अय झालं. शन, एक एक, एक एक. जनेक, जनेक, वाढ झाली. आले का लक्षामध्ये. हे ऱ्हस्व असू द्या, हे दीर्घ असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, तरी इकडे दीर्घच येणार आहे, वाढ होणार आहे. इथं अ ए अय, अ ए अय. आले का लक्षात. अ ए अय, प्रचैक, वाढ होते. म्हणून त्याला वृद्धी म्हणायचं, वृद्धादेश. अ ओ, त्याच्या पुढे ओ अ, दोघांबद्दल काय झाला, औ झाला. दोघांबद्दल काय झाला, औ झाला. इथं कंठामध्ये अ आहे, ओष्ठ्यामध्ये ओ आहे, कंठोष्ठ. वृक्षमध्ये अ आहे, वाढ होणार, पुढचा येणार, कंठोष्ठ. औदार्य ऑलरेडी आहे, इथं तेच होणार, वृक्षौदार्य, वृक्षौदार्य. जल प्लस ओघ, जलोघ. वृद्धी वाढ होते, जलोघ. पुढे बघा, पुढचा 3रा नंबर आहे, त्यामध्ये काय म्हणते, यनादेश स्वरसंधी. काय म्हणते, यनादेश स्वरसंधी. याच्यामध्ये काय आहे, जेव्हा अ ई उ पहिल्यांदा येत आहेत त्याबद्दल य र ल य व र असे वर्ण आल्यास त्यास यनादेश असं म्हणतात. पहिल्यांदाच येताना काय येणार आहे, आता ई उ रू. ई पुढे जर विजातीय स्वर आला तर ईचा य होतो. बघा, प्रीती प्लस अर्थ, ई अ, प्रीत्यर्थ, य तयार झाला. किती प्लस एक, इथं ई आहे, ए आहे, य तयार झाला. अति प्लस आचार, अत्याचार, ई आहे, आ झाला, आ आहे, या झाला. अति प्लस आनंद, अत्यानंद. अति प्लस आनंद, अत्यानंद. सोपं आहे. फक्त काय, पहिला वर्ण कोणता आहे, सजाती असेल तर सजाती, विजाती असेल तर काय, किंवा इउरू असेल तर त्याचं काय होणार आहे, त्याच्या पुढे विजातीय स्वर आलेला असेल तर. बघा पुढं उ आहे, ऊच्या पुढे विजातीय स्वर आले तर
उ बद्दल काय होतो व होतो. सु प्लस अल्प स्वल्प. बघा पहिल्यामध्ये उ आहे. पुन्हा विजातीय स्वर, विजातीय म्हणजे उ सोडून कोणतं पण आलं, आलं तर त्याचा व झाला. मनु प्लस अंतर मन्वंतर. शंकू प्लस आकार शंखवाकार. तर जोड शब्द शंखवाकार. सु प्लस आगत स्वागत. सु प्लस आगत स्वागत. इथे एक लक्षामध्ये म्हणजे ऊच्या पुढे विजातीय स्वर आला तर काय होतो व होतो. डन. रु या स्वरापुढे कोणत्याही विजातीय स्वर आला तर रुचा र होतो. काय होतो रुचा र होतो. बघा मातृ आज्ञा मात्राज्ञा. पितृ आज्ञा इथं रु आहे आ आहे य रा झाला. रा झाला. पितृ प्लस आज्ञा पित्राज्ञा रा झाला. मातृ प्लस उत्सव मातृत्सव. धू प्लस ऋण धरण. येते अयादी आदेश. कोणता अयादी आदेश संधी. काय म्हणते अयादी आदेश मध्ये बघा ए ए ओ ओ या संयुक्त स्वरापुढे, हे संयुक्त आहेत. हे संयुक्त काय आहे तर ए ऐ अ आ किंवा ई पासून बनलाय. ओ औ अ आ अधिक उ पासून बनलाय म्हणून आपण त्यांना संयुक्त म्हणतोय. ए ऐ ओ औ या संयुक्त स्वरापुढे कोणताही स्वर आला तर ए बद्दल अय. बघा रे ए बद्दल अय, ऐ बद्दल आय, ओ बद्दल अव आणि औ बद्दल आव आवी असे शब्द येतात. त्याला अयादी आदेश संधी म्हणतात. असे शब्द येतात त्याला काय म्हणतात अयादी आदेश संधी म्हणतात. ने प्लस अन नयन. इथं ए आहे अ आलं अय झालं अय नयन. शे प्लस अन शयन ए अ अय. गौ प्लस अन गायन. इथं ए आहे अ आहे आय तयार झाला. गय प्लस अन अय प्लस अन गायन. येते एक लक्षात. असे हे स्वरसंधी संधीचे विद्यार्थी मित्रांनो काही प्रकार आहेत. हां बघा बरं समजते का नाही. पाच त्याचे आदेश होतात. किती आदेश होतात विद्यार्थी मित्रांनो त्याचे 5 आदेश होतात. आपण पाहिलं दीर्घादेश, वृद्ध्यादेश, गुणादेश, अयादी आदेश. बघा यनादेश एक पहिला, वृद्ध्यादेश एक पहिला. हां जमले. बघा बरं संधी, स्वरसंधीचे नियम. संधी म्हणजे काय बरोबर. हे सगळे मुद्दे आज आपण पाहिले. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार. उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार व्यंजन संधी आणि नंतर स्वरसंधी आणि नंतर एक संधी पाहणार तो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कोणता संधी मराठीतला संधी. पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. एक पूर्वरूप संधी पाहणार आणि एक पररूप संधी पाहणार. याच्यामध्ये सुरुवातीला काय पाहिलं होतं बघा बरं आपण व्यवस्थितपणे. संधी, संधी झालेला प्रत्येक शब्द तत्सम असतो. याच्यावर प्रश्न आलेला आहे. संधी झालेला प्रत्येक शब्द तत्सम असतो म्हणजे संस्कृत मधला असतो. त्याच्यावर शब्द प्रश्न झालेला आहे. लक्षात येते का रे. त्याच्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. बोलण्याच्या ओघामध्ये एकानंतर एक येणारे सारख्या दर्जाचे समान अर्थाचे शब्द एकत्र येणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ते थोडंसं लक्षात ठेवायचं. संधी आणि समास तसं एक सारखंच थोडासा फरक आहे बरं कारण थोडासा साम्य आहे. कोणता संधी आणि समास. आता काय होतं संधीमध्ये अक्षर एकत्र येतात तर समासामध्ये विद्यार्थी मित्रांनो शब्द एकत्र येतात. संधीमध्ये काय येतात एकत्र म्हटलं मी तुम्हाला अक्षर एकत्र येतात. अक्षर एकत्र येत असताना पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर दुसऱ्या शब्दातलं पहिलं अक्षर एकत्र येतं. ते अक्षर सोडून तो वर्ण सोडून बाकीच्या शब्दांना एकत्र येण्याचा काही मोह नाहीये किंवा बाकीचे शब्द ते दोन्ही शब्द एकत्र येण्याला तयार नाहीयेत. पण ही अक्षरं एकत्र येतात म्हणून ते एकत्र येतात. तसं त्यांचा एकमेकाशी काही संबंध नाही. पण समासामध्ये तसं नाहीये.
समासामध्ये काय आहे मित्रांनो, की पहिला शब्द जशाच तसा उचलला जातो, दुसरा शब्द जशाच तसा उचलला जातो, दोन्ही शब्द एकत्र येतात. जसं आई वडील एकत्र आले, लक्षात आले का? बहीण भाऊ हे दोन शब्द एकत्र आले. माता पिता, कृष्ण अर्जुन, तर हे आहेत सामासिक शब्द, समास. आणि संधीमध्ये अक्षर एकत्र येतात. संधी आणि समास थोडासा मुद्दा लक्षामध्ये तुम्हाला घ्यायचा आहे. बघा, आदेशाची प्रक्रिया काय, विग्रह काय, काय काय मुद्दे पाहिले आपण आज. विग्रह कशाला म्हणायचं, सामासिक शब्द संधियुक्त शब्द कसा तयार होतो, विग्रह कसा होतो, आदेशाची प्रक्रिया काय आहे, स्वर आपले 14 पाहिले आपण. त्याच्यानंतर मग त्याचे 5 नियम पाहिले. आदेशाची प्रक्रियाच्या नुसार 5 नियम असतात. कोणते कोणते? दीर्घादेश, वृद्धादेश, गुणादेश, अयादी आदेश. लक्षात येते का? तर हे सगळे मुद्दे देखील आजच्या लेक्चरमध्ये पाहिले. याच्यावर आपण प्रश्न देखील घेऊया आणि शेवटच्या टप्प्यामध्ये पूर्ण संधीवर आपल्याला पुन्हा एकदा रिवाईज करायचं आहे शॉर्टमध्ये, ज्याला माइंड मॅपच्या स्वरूपामध्ये म्हणूया. तर तशा पद्धतीचा देखील आपल्याला एक व्हिडिओ बघायचा आहे. म्हणजे एका व्हिडिओमध्ये पूर्ण संधी पण तुम्हाला लक्षात येईल आणि डिटेल 3 व्हिडिओज असतील किंवा 4 व्हिडिओज असतील. ज्या 4 व्हिडिओजमध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिक वेगळा पाहायला मिळेल. एकामध्ये स्वरसंधी पाहायला मिळेल, एकामध्ये व्यंजन संधी, विसर्ग संधी, त्याच्याशिवाय पररूप संधी. हे 4 टॉपिक असतील. पूर्वरूप आणि नंतर एक संधीचा टोटल व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. अशा रीतीनं थोडासा अभ्यास करत चला. परीक्षा जवळ येत आहेत. कालच 15 डिसेंबरला 4000पेक्षा जास्त जागांचा तलाठी परीक्षेचा GR लॉन्च झालेला आहे. त्याच्याशिवाय वनसेवेची मागच ॲड आलेली आहे. पोलीस भरतीचे फॉर्म तर आपल्याला माहिती भरून झालेले आहेत बऱ्यापैकी. शिक्षक भरतीचे देखील अनुषंगानं हे आहे. जलसंधारण, जिल्हा परिषदा या सगळ्या जागा अलीकडं भरल्या जात आहेत. तर त्या अनुषंगानं स्वतःला प्रिपेअर करा. शब्दसंग्रह वाढवा, मागचे प्रश्न वाचा, मागचे ऑनलाईन झालेले पेपर सोडवत चला. आम्ही काही पेपर तुम्हाला टाकतो. जिथं जिथं अडचण येत असतील तिथं आमचे नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. याच्याशिवाय दररोज काही यूट्यूबला लाईव्ह लेक्चर असतात. साधारणतः मी संध्याकाळी 9 वाजता एक लाईव्ह लेक्चर घेत असतो. त्याच्याशिवाय अजूनही बाकीच्या शिक्षकांचे लाईव्ह लेक्चर सुरुवात होतील. त्याच्याशिवाय आमचे टेलिग्राम चॅनल्स आहेत. त्या टेलिग्राम चॅनल्सला जोडा. प्रश्नपत्रिका दर आठवड्याला आमच्या ऑफलाईन क्लासेसला होत असतात. त्या प्रश्नपत्रिकेचा थोडासा तुम्हाला फायदा करून घेता येतो. तो या जेवढं शक्य आहे तंत्रज्ञानाच्या वापरातून जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं आपण या ठिकाणी नव्या गोष्टी करूया, शिकूया आणि लवकरात लवकर पोस्टच्या जवळ जाऊया. थांबूया या ठिकाणी. धन्यवाद.